असं करत असताना पारधी त्या ठिकाणी डाळे तोडू लागला, पिंडीवर टाकू लागला, वाकून पाहू लागला, कुणी कोण पशु आले का. आज आपल्याला निराळ आहे, उपवास आहे, काहीच खायला मिळालेलं नाही. आता काय करावं असं करत करत असताना एक हरणी अवचित तिथं पाणी पिण्यासाठी आली आणि मग धनुष्याला बाण लावला आणि बाण हाणू लागल्याबरोबर हरणीनं पाहिलं, हा आपल्याला बाण हाणतोय. हरणी बोलू लागली आणि म्हणा लागली, मला बाण हाणू नकोस. म्हणल्यानंतर तो म्हणला, थांबला थोडासा. मला हरणी आहे आणि बोलू लागलेली आहे, मला थांबा, ओढू नकोस, माझा अन्याय नसताना तू मला का मारत आहेस. असं बोलू लागल्यानंतर आपल्याला धनुष्याला बाण लावलेला तो ओढून घेतला आणि थांबला आणि म्हणू लागला, तुम्ही पशुमात्राला बोलता कसं काय येते. तर सांगू लागली, तू कोण आहेस. त्यावेळेस सांगितली, तेवढं तुला कसं काय बोलण्याचं ज्ञान आहे, तू आहेस तरी कोणच. कोणतीही हरणी, मी दररोज हरणीची शिकार करतो, काळविटाची शिकार करतो, सस्याची, कोल्याची, कोणताही प्राणी बोलत नाही आणि आज तू बोलू लागलीस, तू आहेस तरी कोण. त्यावेळेस सांगते, मला मारू नका, मी शपथ घेते आणि माझी मुलं घरी उपवाशी आहेत, मी त्याला पाना बाजवते आणि परत येते. असं बोलल्यानंतर हरणे दादा म्हणतो, शपथ घे. मग त्यावेळेस हरणी म्हणते, मी शपथ घेते पण मला मारू नका, माझी पिल्ले आहेत, मी त्या पिल्ल्यांना भेट देऊन येते. असं म्हणल्यानंतर मग पारध्याने सांगितलं, शपथ बोल. त्यावेळेस म्हणते, जो असणारा मनुष्य काय करत असतो तर रात्र दिवस जो किडे मुकुडे शेळी मिंडी मारतो, असे एक असणारे 100 मारले तर त्यावेळेस काय होतं, एक वर्ष म्हणजे एक बैल मारण्याचं पातक लागतं. 100 बैल मारल्यानंतर एक गाय मारण्याचं पातक लागतं. गाय मारल्यानंतर एक जसं पुरुषांचं गुरूंचं पातक लागतं. तर मी शपथ घेते ती सगळ्या असणाऱ्या काय होईल तर माझ्या असणाऱ्या मस्तकावर बसतेला. अशा प्रकारे शपथ घेऊ लागला आणि बोलू लागली, म्हणू लागली की जो असणारं कीर्तन भजन करणाऱ्याची निंदा करतं ते माझ्या असणाऱ्या माझ्या पाप असणार माझ्या मस्तकावर बसेल. जर स्त्रिया असणाऱ्या आहेत, सगुण आहेत, स्वरूप आहेत आणि एक जर स्त्री मारली तर त्या ठिकाणी शतगुणी स्त्रिया मारल्याचं पाप माझ्या मस्तकावर बसेल. एक गर्भिणी मारली त्याच्यातून तर त्याचं असणारं अन्य पाप आहे, तर किती तर पापाचा नाश होईल, ते माझ्या मस्तकावर बसेल. अशी शपथ हरणी घेऊ लागली आणि त्यावेळेस म्हणतो, अगं तू एवढ्या शपथा घेतलीस, एवढी सुंदर आहेस, एवढी सुकुमार आहेस, किती जी सुकुमार आहेस, इतकी छान वचन बोलतीस तू आहेस तरी कोण, तुला ही वाचा कोण दिली, एवढं पशु असून तुला ज्ञान कसं आहे. म्हणल्यानंतर तू कोण आहेस, तू मला सांग पूर्वीची. म्हणल्यावर त्यावेळेस सांगू लागली, ज्या वेळेस समुद्र मंथन केलं त्या समुद्रामध्ये चतुर्दश रत्ने निघाले, त्या ठिकाणचं ऐरावत हत्ती निघाला, म्हणजे सर्व नावाचा घोडा मिळाला. त्या ठिकाणी मग काय झालं तर अमृत निघालं, सर्व देवांनी त्या ठिकाणी पिलं. पुन्हा काय झालं, विष निघालं, विष असणारं भगवंतानं घेतलं, शिवपरमात्म्याने घेतलं. अशा प्रकारे करत असताना मी असणारी आणि त्या ठिकाणी मग रंबा असणारी आहे, माझी उत्पत्ती कुठून झाली तर मी मंथन करताना निघालेली आहे आणि मग मला देवगण असणारी सगळी मला अप्सरा म्हणून मानते, तर मी नृत्य गायन करते, इंद्राच्या जवळ राहते, स्वर्गामध्ये राहणारी मी आहे. आणि मग मला एक ठिकाणी मी असणाऱ्या एका राक्षसाला मोहित झाले आणि दररोज मग त्या राक्षसासोबतच राहू लागली. आणि राहत असताना मग तो असणारा एके दिवशी काय झालं तर अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी गेला. रोज मांस मच्छर खायचा आणि मी त्याच्या प्रेमात पडले आणि मग म्हणले, आता तो असणारा शिकारीला गेलेला आहे तर आपण काय करावं तर शिव परमात्म्याचं दर्शन घेऊन येऊ म्हणून शिवाच्या दर्शनाला गेल्यानंतर मग शिवाने सांगितले, अगं म्हणले तुझं लक्ष कुठं आहे, तू असणारी कोण आहेस तर रंबा आहेस त्या ठिकाणची आणि मग एवढी असणारी सुंदर रूपवान आहेस आणि तुझं असणारं मन कुठं झालेलं आहे, तू रथ राक्षसासोबत झालीस तर हिच्या अपेक्षा तुझ्या असणाऱ्या मृत्यूलुकी जावा आणि पूर्वा तो असणारा काय होईल तर काळवीट त्या ठिकाणचा होईल आणि तुम्ही हरणी तुझ्या 2 असणाऱ्या धाश्या येतात त्या पण सोबत घेऊन जा आणि त्या सध्या त्या ठिकाणी हरणे होतील, तुमच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करा. असं म्हणून महादेवानं शाप दिल्यानंतर, ए अनंता, ए ब्रह्मांड नायका, हे विश्वव्यापका महादेवा आणि तुझ्यासारखा दुसरा देवच नाही, तू बडा शंकर आहे, सगळ्याला प्रसन्न होतोस आणि माझ्यावर तू कोप धरलेला आहेस,
तर मला या ठिकाणी क्षमा कर आणि माझा उद्धार करण्याचा सांग. मग त्यावेळेस सांगितलं की पारधी असणारा तुला वधायला येईल आणि त्या ठिकाणी मग मी तुला काय करल तर त्या ठिकाणचं तुझा असणारा मी तुझा काय करल तर तुला कैलासाला घेऊन येईल. तुझा असणारा सेवक जी आहे त्या सेविका तिचा बी उद्धार करल, तुझाही उद्धार करल असं सांगितल्याबरोबर मग त्या ठिकाणी बरोबर झालं. तो असणारा काळवीट झाला आणि आम्ही असणाऱ्या हारण्या झालो. आता मी पटमन जाते आणि माझ्या बाळाला त्या ठिकाणी पाहून माघारी येते. मी महान पतिव्रता नारी आहे म्हणून मग जा आणि लवकर ये असं म्हणून पारध्यानं सांगितलं. आता मी त्यानंतर तुम्हाला पुढची कथा सांगणार आहे.